जय गुरुदेव. म्हणून मी परब्रह्म जो पावला, त्याने न विसरावे गुरु स्वामीला. विसरी तो जाय अधोगतीला, सत्य सत्य पार्वती. या ओवीतून संत शिरोमणी शिवयोगी समाधीराजे मन्मथ माऊली सद्गुरूचा महिमा सांगत आहेत. सद्गुरुनाथाच्या कृपेने शिष्याला जरी परब्रह्म पदाची प्राप्ती झाली, स्वस्वरूपाची अनुभूती आली, तरी त्याने सद्गुरुनाथाला विसरू नये. आणि सद्गुरुनाथाला विसरला, गुरुस्वरूपाला विसरला तर त्याला अधोगतीला जावे लागेल. ही सत्य गोष्ट आहे असं मन्मथ माऊली या ओवीतून म्हणतात. हा झाला या ओवीचा सरळ भावार्थ. आता आपण या ओवीचं आध्यात्मिक चिंतन करू. माऊली म्हणतात, म्हणून मी परब्रह्म जो पावला. सद्गुरुनाथाच्या कृपेने एखादा शिष्य सद्गुरुनाथाची सेवा करून, सद्गुरुनाथाची भक्ती करून त्याला ज्ञान झाले. मी चैतन्य स्वरूप आहे, मी ज्ञान स्वरूप आहे, हे ज्ञान झालं त्याला. आपल्या सच्चित आनंद स्वरूपाचं त्याला ज्ञान झालं. पण मी ज्ञानी झालो हा अहंकार त्याला परत जीवभावात आणण्याचा धोका असतो. म्हणून माऊली म्हणतात, तुम्हाला जरी ज्ञान झालं तरी ते ज्ञान गुरु कृपेमुळे झालं आहे. गुरुचं तुम्ही स्वरूप समजून घेतलं पाहिजे. गुरु म्हणजे ज्ञान स्वरूप आहेत, गुरु म्हणजे चैतन्य स्वरूप आहेत. गुरुचं हृदयातलं चैतन्य आणि माझ्या हृदयातलं चैतन्य एकच आहे. हा भाव अखंड असावा. आणि मला जे ज्ञान प्राप्त झालं आहे ते गुरुच्या सेवेमुळं, गुरुच्या कृपेमुळं झालं आहे अशी जाणीव ठेवून जरी तुम्हाला ज्ञान झालं तरी तुम्ही गुरुचरणी नतमस्तक झालं पाहिजे. गुरुचरणाची सेवा केली पाहिजे, सद्गुरूचं भजन केलं पाहिजे. असं केल्यानंतर तुम्हाला अहंकार राहणार नाही. तुमच्याकडून कीर्तन तुम्ही करत असाल तर मी कीर्तन करतोय असा तुमचा भाव असू नये. माझ्या हृदयात बसून माझे ज्ञान स्वरूप गुरु माऊली बोलत आहेत असा भाव असावा. तुम्ही प्रवचन करत असाल तर मी प्रवचन करता, मी ज्ञानी, मी पंडित असा भाव असू नये. तुमचा भाव असावा की माझ्या हृदयात माझे गुरु माऊली बसून बोलत आहेत आणि तेच शब्द माझ्या मुखातून प्रकट होत आहेत. असा जर भाव असला तर तुम्हाला अधोगतीला यावं लागणार नाही. कारण तुम्हाला अहंकारापासून दूर जर राहायचं असेल तर एकच उपाय आहे, गुरुचरणावर समर्पण, गुरुचरणावरली भक्ती, गुरुचरणाची पूजा आणि गुरुच्या मंत्राचं स्मरण. तुम्हाला कितीही ज्ञान झालं, कितीही तुम्हाला ध्यान लागलं तरीही तुम्ही गुरुस्वामीला विसरायला नको आहे. माझ्या देहाचे करते, करविते, चालविते, बोलविते माझे सद्गुरुनाथच आहेत. या भावात तुम्ही जर राहिलात तर तो अहंकार तुम्हाला शिवणार सुद्धा नाही. तुमचा मीपणा तुम्हाला खाली खेचणार नाही. मीपणा जर जायचा असेल, मी शिव झालो, मी शिव झालो हाही अहंकारच आहे. जिथं जिथं मी लागला तिथं अहंकारच आहे. हा अहंकार जर जावा असे वाटत असेल तर सद्गुरूच्या चरणी समर्पित व्हा. माझा देह सद्गुरूचा आहे. माझ्या डोळ्यानं जे मी दृश्य पाहतोय ते सद्गुरूच्या सत्तेनं पाहतोय. माझ्या कानानं मी जे शब्द ऐकतोय ते गुरु महाराजाच्या सत्तेनं ऐकतोय. माझे हात जे काम करतात ते गुरु कार्यासाठी करतात. माझे पाय जे चालत आहेत ते गुरु माऊलीच्या सेवेसाठी चालत आहेत. माझ्या मुखातून गुरु माऊलीची स्तुती होत आहे.
माझा प्रत्येक श्वास गुरु माऊलीच्या सत्तेनं चालत आहे. नव्हे, माझ्या हृदयातलं चैतन्यच माझे गुरु माऊली आहेत. माझं मी पण संपलेलं आहे. असा जर भाव असला तर तुमचं पतन होणार नाही, अहंकाराचा तुम्हाला स्पर्श होणार नाही. म्हणून माऊली म्हणतात, म्हणून मी परब्रह्म. जर कुणी म्हणत असेल मी परब्रह्म झालो, आता मला गुरुची काय गरज आहे? परमपूज्य आप्पा नेहमी म्हणायचे, विद्या आली हाता आणि गुरुला दिल्या लाथा. असे प्रकार आजकाल बघायला मिळत आहेत. पण तसं केल्यानंतर संत शिरोमणी मन्मथ माऊली म्हणतात, तुम्ही जर असं कराल आणि अहंकारानं वागाल तर तुमची अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या कल्याणाचा जर कोणता मार्ग असेल तर गुरुचरणाचं दर्शन, गुरुचरणाचं स्मरण, गुरुचरणाचं पूजन आणि गुरुवाक्याचं मनन, श्रवण मनन निधिध्यासन हेच कल्याणाचा मार्ग आहे, असं या ओवीतून संत शिरोमणी मन्मथ माऊली सांगतात. ओम शांती शांती शांती.